तिसऱ्या फेरीमधली मॅचकडे आपण बोलणार आहोत. एकापेक्षा एक सामने आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे व्यासपीठावर. खरापटी रोहा आणि लोटनेश्वर खारे. चला बारक्याला विनंती असेल, आपण मॅच मॅच साठी या मॅच चालू होते बारक्या. प्रफुल्ल आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोंदिया ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. अल्पेश पाटील मॅच फ्रॉम खरापटी रोहा. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहूया पूर्वार्धामध्ये आवाज किशोर याचा. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकलात व्हॉइस ऑफ मलखंडवाडी रोहा, अर्थातच उमेश साळुंके सरांना तुम्ही ऐकलत. त्याचबरोबर ना कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणखीन एक गोड आवाज श्री साई स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकतोय. आपण पाहतोय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा दुसऱ्या फेरीकडे आपण आलोय. दुसऱ्या फेरीमधील 5वी मॅच आपल्या भेटीला आली. एका बाजूला टीम लोटनेश्वर खारी विपक्षाने लढत असताना आई एकविरा खरापटी रोहा या दोन संघादरम्यानची ही लढत. टॉस जिंकले टीम लोटनेश्वर खारी संघाने. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी टीम खरापटी दाखल झाली आहे. आप ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने लॉप केलाय. फटका इथे प्रॉपर पाहायला मिळालाय. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉलवर अतिशय धडाकेबंद फटका पाहायला मिळालाय. षटकार स्विच हिट देखना फटका क्लास दाखवणारा हा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. येतोय हा प्रफुल्लच्या बॅटमधनं वार. धाबा मिळतील 4. येतोय हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोरकार्ड पुढे सरकतोय. स्कोरकार्डवरती धावा संख्या 10 या आकडावरती जाऊन पोहोचतीये. अल्पेश पाटीलच्या अगेन्स्ट हल्ले चढवलेत बॅक टू बॅकच्या 2 बॉलवरती. पहिला बॉलवर षटकार, तदनंतर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय प्रफुल्लच्या बॅटमधनं. त्यामुळे समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाही. या स्लोवर 1 गतीमध्ये केलं परिवर्तन. दिशा बदलली आहे. गोलंदाज अल्पेश पाटील या गोलंदाजानं. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोरकार्ड थांबतोय. स्कोरकार्डवरती धावा 10 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे प्रफुल्ल किरीट आणि आकाश या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. यष्टीरक्षक चकले फसले. विकेट मिळाली असते एक मोठी. प्रफुल्ल किरीट इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु इथे मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. पीएनपी चषक मध्ये ज्यानं बेस्ट विकेट कीपर हा अवॉर्ड जिंकला तो सुराग दाभाडे याचा विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये थोडीशी होईना चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मात्र सहजरित्या अर्जित केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोरकार्डवरती धावा 11 या आकडावरती जाऊन पोहोचती. 11 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्या. दुसऱ्या फेरीकडे आपण बोललोय. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा, अर्थातच या स्पर्धेतील ही दुसरी रात्र आपल्या भेटीला आली. कालच्या रात्रामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला टीम लोटनेश्वर खारी संघाकडनं. प्रफुल्ल किरीटचा तब्बल 38 धावा त्याच्या बॅटमधून आलेला आपण पाहिल्या. सध्याच्या घडीला तो पहिलाच बॉल पासून चार्ज झाला. एक षटकार तर एका चौकाराच्या मदतीनं तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. डावखुरी हाताचा फलंदाज आकाश सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. आकाश तेडगुले सुद्धा कालच्या दिवसामध्ये चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. षटकातील पुढचा बॉल. आप ट्रॅकर बॉल पंच डोक्यावरनं खेळण्याचा मनसुबा केला होता बॅट्समन आकाशनं, परंतु इथे दिशा चुकला. बॅटबॉलचा इशारा येतोय. बॅटबॉलच्या इशाऱ्याने स्कोरकार्ड 1च्या मदतीनं पुढे सरसावेल. स्कोरकार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 12 या आकडावरती.
12 धाबा फलकावरती पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अल्पेश पाटील थोडेसे का होईना महागडे ठरलेले आपण पाहिलेत, कारण की एकंदरीत जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्या क्षणाला गोलंदाज अल्पेश पाटील षटक घालत असताना आपल्याला पाहायला मिळतात, त्या क्षणाला ते मात्र सातत्याने प्रत्येक फलंदाजावरती हावी ठरत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु आज प्रफुल्ल किरीटनं त्यांच्यावरती पाठ चालवली आणि खूप साऱ्या कोऱ्यानं धाबा जमा केल्या. यावेळेस दिकना फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा उचलला. एक धाव होती तिथे मात्र आता दुहेरी धाब्यामध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा फलकावरती आल्या. या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धाबा फलकावरती त्या षटकातील शेवटचा बॉल बाकी असणारा अल्पेश पाटील पुनश्च दाखल सुद्धा झालेत. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञाना बॉल वरती आलेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल राहिला. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुहेरीचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय. 2 धाबा बघता बघता कंप्लीट केला. षटक क्रमांक पहिले ते संपुष्टात येतोय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते 16 या आकड्यावरती, जिथे प्रफुल्ल किरीट 3 बॉल मध्ये 11 या धावसंख्येवरती खेळतायत, तर त्यांच्या साथीला असलेले आकाश टेटगुले 2 बॉल फेस करत असताना 4 धावा त्याच्या मात्र बाट म्हणालेला आपण पाहिलात. ड्रीम्स क्रिकेट या वाहिनीवरती संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज ऑपरेशन संपादनाच्या भूमिकेमध्ये मानप्रम नवकार, भास्कर श्री सातमकर साहेब, त्याचबरोबरीनं बुर्ली मंडळाचे नेतेजी नरहरी सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये गुरुकृपा पेट्रोलियमचे मालक सन्माननीय सोमेश देशमुख साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, त्याच बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी स्मार्ट वॉच पुरस्कृत करण्यात आला. त्याचबरोबरीनं या स्पर्धेसाठी मालिकावीराची सायकल अर्थातच सन्माननीय कैलासवासी चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संतोषजी चंद्रकांत मोरे या साहेबांकडून ही मात्र स्पोर्ट्स सायकल इथे मात्र पुरस्कृत करण्यात आली. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच त्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब सततचे 7 वर्ष सर्व असोसिएशनचा कारभार आपल्या खांद्यावरती घेऊन अगदी यशाकडे या असोसिएशन घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस 6 बॉल टप्पा पडला, तदनंतर टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल निघून गेला. यष्टिरक्षकाचा वैध घेण्यात आला. या क्रिकेट असोसिएशन अगदी जर आपण पाहिलं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक तारे सितारे घडवलेले आपण पाहिले. त्याचबरोबरीनं निशी कर्णेकर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने राणा मोरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या असोसिएशनचं नेतृत्व करत असताना आपण PNP चषक मध्ये सुराग दाभाडे आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने PNP चषक मध्ये आणखीन एक सितारा रोहा ग्रामीणचा चमकला, नाव होतं तुषार कांबळे, बेस्ट फिल्डर तो राहिला होता. यावेळेस प्रफुल्ल किरीट मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. धावांची आग तो मैदानाच्या आतमध्ये ओकतोय. हा येतोय देखना षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 धावा. 22 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल किरीट 5 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 17 या धावसंख्येवरती सध्याच्या घडीला खेळतोय. 7 चांगले राहिले. आकाश टिडगुले याही बॅटरचे 3 बॉल फेस करत असताना आकाशच्या बॅटमधनं 4 धावा आलेल्या खऱ्या अर्थानं खूप साऱ्या महत्वाच्या राहिल्या. यावेळेस गोलंदाजीला आकाश पाटील आले. आकाश पाटील यांच्या अगेन्स्ट हल्ला सुद्धा चढवलाय. प्रफुल्ल किरीट इथे प्रत्येक गोलंदाजावरती चार्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या करण्यासाठी सातत्याने प्रफुल्ल किरीट हे ओळखले जातात आणि आज खऱ्या अर्थाने त्यांची ओळख या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये 38 धावा आल्या. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला तो नॉट आउट खेळतोय. यावेळेस देखना फटका लॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक विज्ञाना बॉल वरती आला. चांगली फेक होती. धावर्षित करण्यात आले. 1-1च्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेटची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होती, जिथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाच्या नावे राहिली, जिथे शाय होप आणि जॉन कॅपेबल या 2 बॅटर्सच्या नावे पहिल्या विकेटची सर्वाधिक मोठी भागीदारी लगावण्यात आली. सध्याच्या घडीला टीम खारी या संघाच्या माध्यमातून पहिल्या विकेटची भागीदारी रंगतीये. आकाश टिडगुळे आणि प्रफुल्ल किरीट या 2 बॅट्समनच्या दरम्यान 9 बॉल मध्ये 23 धावा या जोडीने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कुठल्यात. आकाश पाटील पुनश्च दाखल. हाफ ट्रॅकर बॉल होता, जिथे आकाशसाठी अडबा पाटणा उन्सेटला खेळला. डिप्सकोले रिजनला क्षेत्ररक्षक विज्ञाना बॉल वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाले.
आयुष हे आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतात. चांगली फील्ड चांगली फेक होतीये मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा संख्या 24 या कडावरती जाऊन पोहोचते, जिथे मैदानाच्या आतमध्ये 14.40च्या मदतीने स्कोर कार्ड राखलं गेलं. टीम लोटनेश्वर खारी या संघाच्या बाजूने षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस स्विच हिट करायचं होतं. बादशाह लढार मध्ये बॉल येत नाहीये. टप्पा पडला. तदनंतर गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज आकाश पाटीलनं आणि तदनंतर आलेला हा डॉट बॉल खूप सारा महत्वाचा राहील टीम आई किवीरा खारापटी रोहा या संघासाठी. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतो. 24 धावा सध्याच्या घडीला. धावफलकावरती आहेत प्रफुल्ल खिरीट. 7 बॉल मध्ये 18 धावा. 257च्या स्ट्राईक रेटनं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला चढवलं. आक्रमण मोठा फटका प्रफुल्ल किरीटच्या बॅटमधनं. हवाई हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 30 या कडावरती. 30 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रफुल्ल किरीटच्या बॅटमधनं हा तिसरा षटकार आला. षटक क्रमांक 2 मध्ये आकाश पाटील वरती हल्ला चढवले. तब्बल 14 धावा या षटकामध्ये जमा केल्या टीम लोटनेश्वर खारीच्या या दोन्ही बॅट्समन. चांगले बॅटिंग प्रफुल्ल किरीट. 8 बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एका चौकाराच्या मदतीनं त्यानं 8 बॉल मध्ये 24 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. प्रत्येक गोलंदाजावरती तो हवी राहिला. अल्पेश पाटीलला 16 धावा त्यानं खर्च करण्यास भाग पाडलं. तदनंतर आकाश आले. आकाश वरती सुद्धा 30 रणनीती आखली. 14 धावा आकाश पाटीलनं सुद्धा खर्च केल्या. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 30 रतळण्यासाठी गोलंदाज मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील टीम आई किवीरा खारापटी रोहा या संघाच्या माध्यमातून. दैवत पाटील वेगवान गोलंदाज. सातत्यानं अचूक वेग आणि अचूक टप्पावरती गोलंदाजी करणारा दैवत पाटील सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्याचा फलंदाज आकाश तेडगुले सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठे फटके लगावण्याची क्षमता या दोन्ही बॅटर्सकडे ठासून आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल खिरीट 4 सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. सोनार सिद्ध जाटव संघाचा पॉवर हाऊस नीलची बॅट सुद्धा या स्पर्धेमध्ये चमक धमक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वराज्य स्पोर्ट्सचा तो ब्रँड अँबॅसिडर आहे आणि या दुसऱ्या मॅच मध्ये त्याच्या बॅटचा बोलबाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती दैवतच्या अगेन्स्ट एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या मैदानाच्या आतमध्ये साऊंड पोहोचते. तब्बल 31 धावा या सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. प्रफुल्ल किरीट 8 बॉल 24 धावसंख्येवरती खेळतोय. तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. खोऱ्यानं धावा जमा केल्यात. अगदी जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये 38 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. सध्याच्या घडीला 8 बॉल 24 धावसंख्येवरती तो खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रफुल्ल किरीट याच्या नावे राहील का? पहिली विकेटची हॅट्रिक सिद्धू मोरे या गोलंदाजाने संपादन केली आहे. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? हाफ ट्रॅकर शॉट अँड पुल केला. बॉल निघून चला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल वरती आले. ते शाबाख्याच्या बाहेर राहिलाय. बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. हा चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना दैवत पाटील. बॉलिंग ऍक्शन चांगली आहे परंतु दिशा इथे चुकली. हाफ ट्रॅकर बॉल वरती अडपा बॅटनं ऑन साइडला. प्रफुल्ल खिरीट याचा बॅटमन आलेला हा वार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आले परंतु थोडेसे लेझी पाहायला मिळाले. बॉल निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. 4 धावांसाठी 4 धावा आल्या. 4च्या मदतीनं 35 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक हाफ ट्रॅकर शॉट अँड पुल समोरच्या दिशेला चढवलं. क्रमण बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देखना दर्जेदार स्ट्रोक. धावा मिळतील 6. आला हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 41 धावा धावफलकावरती आल्यात. ज्यावेळेस प्रफुल्ल खिरीट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो ना त्यावेळेस संकेत देशमुख या बॅटिंगचा खऱ्या अर्थानं पुरेपूर आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हटलं की हा उगवता तारा टीम लोटनेश्वर खारी संघाचा आणि येणाऱ्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे नाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की तो एक वेगळ्या डंकामध्ये बॅटिंग करतोय. त्यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला. तदनंतर वेगानं निघून गेला. यष्टीरक्षक सुराग दाभाडेचा वैध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा येईल. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये स्थिर होतो. 41 धावा या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पुल केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय. सेल संपलाय. फलंदाज प्रफुल्ल खिरीटचा खेळ धक्का बसतो. टीम लोटनेश्वर खारी या संघाला फलंदाज
प्रफुल्ल किरीट 34 या आकड्यावरती बाद. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. जशा बॅटमधून तब्बल 12 बॉल मध्ये 34 धावा आल्या. 2 चौकार तर तब्बल 4 षटकाराच्या मदतीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये इनिंग साकारलेली आपण पाहिली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. हर्षद किरीट आणखीन एक लोटनवेश्वर खारी संघाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे ठासून भरली आहे. सध्याच्या घडीला त्याला सिद्ध व्हावं लागेल टीम लोटनेश्वर खारी या संघासाठी. 41 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील हा शेवटचा बॉल. दैवत पाटील मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवून दिली आहे. महागडा जरूर राहिला परंतु जमेची बाजू आहे की प्रफुल्ल किरीटची विकेट त्याला मिळाली आहे. यावेळेस हा बॉल ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या सध्याच्या घडीला 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3. अर्थातच पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. दैवत पाटीलने या षटकामध्ये कमबॅक केलं. मोठी विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिली आहे. जिथे 12 धावा खर्च केल्या परंतु जमेची बाजू राहिली आहे की प्रफुल्ल किरीट या षटकामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला टॉस साठी आपण विनंती करूया टीम वागेश्वर रोड संघ त्याचबरोबरीनं टीम संघर्ष किल्ला या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी दाखल व्हायचंय. टीम वागेश्वर रोड संघाचे कॅप्टन राणा मोरे इथे उपस्थित आहेत. संघर्ष किल्ला संघ चला आपला स्क्वॉड सुद्धा अपलोड करायचा. त्या अनुषंगाने आपण लवकर झालं तर खूप सारं बरं होईल. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाज मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहा तालुक्याचा बकासूर अर्थातच सुराग दाभाडे गोलंदाजी मागवरती आहे. पहिलाच बॉल ओव्हरपिच समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टीपलाय झेल संपलाय. हर्षदचा खेळ धक्का क्रमांक 2. टीम लोटनेश्वर खारी या संघाला फलंदाज बाद. मोठी विकेट मिळते मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता सुराग दाभाडे गोलंदाजी मागवरती आले. फिंगर रोल त्याने केले मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरपिच बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यात आला. ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये आखला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये फसवलं बॅट्समन हर्षद किरीटला. 2 बॉल फेस करत असताना 1 या धावे संख्येवरती तो बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. टीप मध्ये दैवत पाटीलने टिपलेला असेल. हा खऱ्या अर्थाने खूप सारा महत्वाचा राहिला. dreamscricket.in या वाहिनीवरती आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. जे प्रेक्षक घर बसले आमच्या सोबत जोडले गेले त्यांचं सुद्धा रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरीनं एकंदरीत जर विचार केला तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत उमेश साळुंके सर, त्याचबरोबरीनं श्री साई स्पोर्ट्स ब्रँड अंबासिडर व्हॉइस ऑफ नेटिवली कल्याण प्रथमजी ठाकूर सरांना आपण ऐकतोय. ही संपूर्ण स्पर्धा ॲज ऑफिशियल अंपायर भास्करजी सातामकर साहेब त्याचबरोबरीनं नितेशजी नरहरी सर आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा मातृछाया डेकोरेटर स्कूल यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्णतः सजवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेतजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत ही स्पर्धा पार पाडण्यासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे 6 बॉल ड्राईव्ह केला. जिथे टीप मध्ये प्रोडक्शन दैवत पाटील विज्ञाना बॉलवरती आले. चांगली फील्ड पाहिजे आतमध्ये पाहायला मिळाली परंतु 2 धावा इथे रोखू शकणार नाहीये. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या सुद्धाच्या घडीला 44 धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 44 धावा धावफलकावरती आल्यात. चला टीम संघर्ष केला संघ आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी दाखल व्हा. ओपिच बॉलर पाटनॉन सेटला आला होता. कापे डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फेक मैदानाच्या आतमध्ये होतीये. अडवतील फेकतील तद्वर मात्र इथे धावा अर्चित करण्यात आल्या. 2-2च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 46 धावा धावफलकावरती आहेत. जिथे अजून सुद्धा या षटकातील पहिल्या 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये सुराग दाभाडे 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. निखिल टिकवणे हे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. समोरच्या दिशेला देखना फटका बॉल बॅकची ड्राईव्ह डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञाना बॉलवरती आले. तिथे दुहेरीसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत. येस इथे मात्र डेड बॉल घोषित केला गेला. मृत घोषित चेंडू करण्यात आला. इथे पुण्याच्या गोलंदाजाला हा बॉल इथून हाताळावा लागणार आहे. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मृत घोषित केला गेला. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीम
एकविरा खारापडे रोहा संघ त्याचबरोबरीने लोटनेश्वर खारी हा संघ दोन्ही टीमला विनंती करतोय आजच्या दिवसामध्ये ही संपूर्णतः स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे त्या कारणानं त्या अनुषंगानं तुमचा साथ इथे लाभणं खऱ्या अर्थाने खूप सारी गरजेची असणार आहे 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये संपलाय 46 धावा फलकावरती आहेत ओव्हरपिच बॉल अडपा पाटण सेटला देखना फटका एक्झिक्यूट केला कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला एक सिंगल इथे मात्र सहजरित्या अर्जित करण्यात आले एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय स्कोर कार्डवरती धाव संख्या सध्याच्या घडीला 47 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते या षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये आकाश टेडगुले ज्या आघाडीला आले ते अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात 120 च्या स्ट्राईक रेटनं 5 बॉल मध्ये 6 धावा या आकाश तेडगुळेच्या बॅटमधून आल्या त्याच्यासाठी असलेले निखिल टिकोणे 3 बॉल मध्ये 5 धावसंख्येवरती खेळत असताना हे संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले सुराग दाभाडे चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते 4 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्यात अजून सुद्धा या षटकात येईल शेवटचा अजून शेवटचे 2 बॉल बाकी आहेत डावखुरी आताचा फलंदाज आकाश ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळणार आहे डावखुरी आताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणाची विविध एकंदरीत जर आपण पाहिली तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो डीप मिड विकेट मैदानाच्या आतमध्ये तैनात करण्यात आला लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय सुराग दाभाडे गोलंदाजी ट्रॅक वरती चांगली बॉलिंग 4 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा 1 विकेट त्याने मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे यावेळेस 6 बॉल भन्नाट वेग असलेला पाहायला मिळाला यावेळेस वेगावरती स्वार झाले यावेळेस बोट चेंडूवरती फिरवली नाही गोलंदाज सुरागनं वेगावरती विश्वास दाखवला आणि बिग वन बॉल त्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळला डॉटबॉल आला डॉटबॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतोय 47 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती त्या इनिंग मधील या पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचा एक बॉल बाकी असणारा शेवटचा एक बॉल यावेळेस बॅट जरूर चालवली परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाहीये आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवण्यात आला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करण्यात आली आहे एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचली आहे पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय अर्थातच पहिल्या 24 बॉल मध्ये 48 धावा धावफलकावरती आल्यात 12च्या मदतीने धावफलक राखलंय टीम लोटनेश्वर खारी या संघानं येणाऱ्या 24 बॉल मध्ये टीम आई एकविरा खारापडे रोहा संघाला विजयासाठी गरज असणारा 49 धावेची चला टॉस साठी आपण विनंती करूया टीम संघर्ष किल्ला विपक्ष लढत असताना टीम वागेश्वर रोड या 2 संघादरम्यान आपण टॉस करूयात रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांच्या शुभार्थाने आपण नाणेफेक करतोय चला वागेश्वर रोड संघाचे कॅप्टन राणा मोरे कॅप्टन साहिल मोरे आपल्याला पाहायला मिळतात टीम वागेश्वर रोड या संघाचे रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांच्या शुभार्थाने टॉस केला जातोय टेल इट इज अ कॉल अँड हेड टॉस जिंकल्या टीम संघर्ष किल्ला संघानं टॉस जिंकून आपला निर्णय काय असणार आहे क्षेत्ररक्षण असेल पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला त्यामागचं कारण काय असेल कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही रोड संघाला कारण रोड संघ जास्तीत जास्त धावा मारण्याच्या नादात कदाचित फसू शकतो एकंदरीत जर विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेकडे पाहता ज्या पद्धतीने ही स्पर्धा सजवण्यात आली आहे या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख यांच्याबद्दल काय सांगाल खरोखरच अध्यक्ष असावे तर संकेत दादासारखे असावे कारण एवढं मोठं आयोजन करणं कठीण असतं आणि ते त्यांनी करून दाखवलंय त्यासाठी मी त्यांचं धन्यवाद मानेन थँक्यू सो मच मॅचसाठी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकला टीम संघर्ष किल्ला संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम वागेश्वर रोटे या संघाला या कॉम्बॉक्स मध्ये उत्तरार्धामध्ये ऐकूयात आपण व्हॉइस ऑफ मलखांडेवाडी रोहा उमेश साळुंके सरांना धन्यवाद धन्यवाद किशोर दोन्ही संघाला विनंती असेल की आपण इथून चेंडू चॉईस करून जायचं आहे चला दोन्ही संघाची संघनायकाने विनंती असेल आपण पाहता तो रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भव्य नाईट स्पर्धा आणि 5वी मॅच आपल्या भेटीली आहे तिच्या खऱ्या अर्थाने लोटनेश्वर खारी आणि खारापटे रोहा चला बॅट्समॅन लगेच पाठवायचे आहेत
आई एकविरा खारापडी रॉस संघाने आपण पाहते तर तब्बल 49 धावांचं लक्ष्य आहे. 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या रात्रीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण पाहते तर ही 5वी मॅच आपल्या भेटीला आहे जिथे 49 धावांचं लक्ष्य आहे. जिथे आपण पाहते तर 11 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत आणि लवकर आपल्याला ही स्पर्धा कव्हर सुद्धा करायची आहे. तसेच आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून गृहकृपा पेट्रोलियमचे मालक सुमितजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन याच्यासाठी आपण स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत. तसेच कैलासवासी चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये मलिकवी ठरेल त्यासाठी ही सायकल असणार आहे. तर जाऊया मैदानाकडे जिथे 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुराग दाभाडे आणि सतेज मैदानाच्या आतमध्ये आहे. गोंधळ ट्रॅकवर आपण पाहिलं तर पवन खरुले आपल्याला पाहायला मिळते जिथे 24 चेंडू 49 धावांची गरज आहे. बघा प्रफुल्लनी सुरुवात चांगली केली होती त्यानंतर शेवट सुद्धा गोड झालाय. पण इथून पाहायचं आता सुरागची कालची बॅच आपण पाहिली. कालची रात्र सुरागनी गाजवली होती. आज पुन्हा एकदा सुरागची बॅट पुण्यात आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क झालाय. धक्का पहिला बाद होईल. सुराग दाभाडे इथे मी म्हणेन एक मोठी विकेट अर्थातच लोटनेश्वर खारी संघासाठी कारण त्यांना सुद्धा माहिती आहे जरी आपण 48 बनवले असतील ना तरी महत्वाची विकेट आपल्यासाठी कोणती आहे ना ती अर्थात सुराग दाभाडे. कारण हा एक असा बॅट्समन आहे ना जर तो चालला ना तर इथून खऱ्या अर्थाने नक्कीच चौकर षटकरांची भाषा बोलण्यामध्ये एक तो आक्रमक फलंदाज आहे. परंतु जसं तो आक्रमक फलंदाज मात्र इथे पवित्र करेल त्याच दरम्यान तो बाद झालाय. आणि त्याच दरम्यान अर्थातच कट्टर दोस्ती ग्रुपचे तसेच धावीरचे बरेच काही आहेत. सर्व चांगले अर्थातच तुषारजी शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचं पुण्यात या 7व्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांनी सुद्धा एकही रात्र घालवलेली नाही आहे. प्रत्येक रात्रीमध्ये ते येत आहेत भेट देऊन जात आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. बघा पहिली विकेट गोल्डन विकेट आहे. एक मोठी विकेट सुराग दाभाडे बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पार्थ आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात तर करावी लागेल खारापडी रॉस संघाला कारण 49 धावांचा इथे पाठलाग ठेवलाय. पवन खरुलेने मात्र एक पहिली विकेट महत्वाची विकेट मात्र बाद केली आहे. इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते पवन खरुले गोंधळ ट्रॅकवर पाहायला मिळते एक मोठी सफलता. फुल टॉस चेंडू होता. सरळ बॅटने केलेला फटका. चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ मधून सीमा पार चौकार. पारच्या बाट मधून येते चौकार. 4 बघा इथून पुन्हा एकदा पवन पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. त्याच रिझन मध्ये फटका. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ मधून सीमा पार 1 बाउन्स चौकार. 5च्या बाट मधून लगातारचा हा दुसरा चौकार. बघा सुरुवात चांगली झाली होती खऱ्या अर्थाने आपण पाहते सुरागला बाद केला त्यानंतर पार त्याला असं वाटलं होतं परंतु पुन्हा एकदा आपण पाहते लो फुल टॉस टाकायचा प्रयत्न जरूर झाला होता. कुठेतरी मला वाटतं डायरेक्ट स्टंपचा प्रयत्न होता. नक्कीच आणि खऱ्या अर्थाने तुझ्या संकेत दादा आपण माहिती खूप लेट दिली करू. ओहो इथे मात्र आता पाहायचं तर फलंदाज इथे मात्र थांबताना आहे. 2 चौकाच्या नंतर एक जबरदस्त फटका. हवाई सभा 6
तर इथे मात्र पाहते धावसंख्येला आकार देते बघा सुराग बाद झाला परंतु असं वाटत नाही सध्याच्या घडीला कारण पार्थ आलाय जिथे आपण पाहतो पूर्णपणे तो चार्ज होऊन आलाय का मैदानाच्या आतमध्ये हे मात्र पाहायला लागेल कारण सुरुवात आपण पाहतो जिथे सुराग बाद झाला तर लोटणेश्वर कार्य संघाने जल्लोष केला परंतु आता सध्याच्या घडीला थोडासा शांत वातावरण आहे लोटणेश्वर खारीमध्ये कारण तब्बल इथे 14 धावा आल्या हो इथे मात्र खोला टाकायचा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क झाला चेंडू आपण पाहतो तर गल्लीमध्ये जाईल इथे मात्र पार्थला सिंगल मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळते तब्बल 15 धावा 19 चेंडू शिल्लक आहेत 34ची इथून गरज आहे सुरुवात नक्कीच चांगली गोड झाली होती जिथे सुराग बाद झाला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये पार्थ आलं ना तर पुन्हा एकदा वादळवार आलं असं म्हणायला लागेल पुण्यातला फुलटा चेंडू होता सध्याच्या स्ट्राईकला बॅट चेंडूचा संपर्क झालेला नाही आहे शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होते या ओव्हरचा विचार केला तर प्रथम गोलंदाजी करत असताना तब्बल धावा खर्च केल्यात पवनने 1 गडी बाद 15 धावा 18 चेंडू 34ची गरज आहे विजयासाठी ती अर्थात आई एकविरा खारपडीराव संघाला तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये भास्कर सातामकर मॅन फ्रॉम नौकार तसेच आपण पाहतो तर बोरली मांडला इथून आलेले आपण नितेश नरहरी यांना पाहिलं त्यानंतर आपण पाहतो पुन्हा ड्रीम क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतो मग कौस्तुभ पाटील असेल साई पाटील असेल सौरभ बिसे असतील विवेक शिंदे असतील मनीष भगत असतील तसेच कल्याणकर असतील यांना आपण पाहताय तसेच मातृछाया डेकोरेस कोलाड यांच्या माध्यमातून आपण आकाश दीपक भिंगारे आणि त्याचप्रमाणे त्यांची कमिटी ओमकार कदम असेल देवेश लोखंडे असेल साजिद खान असेल संतोष यादव यांना सुद्धा आपण पाहिलेत यांची सुद्धा एक जबरदस्त भूमिका राहिली आहे आणि आज आपण पाहतो तर तसेच प्रमाणे गुरु कृपा पेट्रोलियम चे मालक सुमेशजी देशमुख यांच्या माध्यमातून गोलंदाजसाठी स्मार्ट वॉच सुद्धा आहे तसेच आपण पाहतो तर कैलासवासी चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी मोरे साहेब यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल सुद्धा देण्यात आलेली आहे तसेच आपण पाहतो या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू हो पुन्हा एकदा मोठा फटका मारचा प्रयत्न होता इथं कमबॅक केलाय पुन्हा एकदा पाहायला लागेल गोलंदाज ट्राय करा आपण गोलंदाज आला जिथे 18 चेंडू आणि 34ची गरज असताना पहिला चेंडू डॉट आहे म्हणजे इथून 17 चेंडू 34ची गरज आहे गोलंदाज आपण बघतोय ओम आलाय कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये पहिली सफलता घेतली होती त्यानंतर आपण पाहिला तर 5च्या बॅट मधून येणं फटका चुकलाय पकडलाय झेल संपलाय अर्थातच बॅटर पार मात्र बाद होते विनंती असेल नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने नक्कीच लोटणेश्वर खारी संघाचा जवळजवळ संकेत देशमुख अख्खा गाव आलाय असं वाटतोय खऱ्या अर्थाने कारण रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे नक्कीच आपल्या संघाने इथून ही ट्रॉफी न्यावी हे सर्व गावांचं स्वप्न आहे काल 24 गाव आले त्यातले 12 गावाने मात्र नशीब आजमावला 12 मध्ये गेले त्यातून आता आपण पाहतो पहिला सामना जय भवानी रोड संघ जिंकला दुसरी मॅच आरके गोळवडी संघ जिंकला तिसरी मॅच सोनाशिव धाटर संघ जिंकला चौथी मॅच समजाई शेनवई संघ जिंकला आणि 5वी मॅच कोण जिंकणार याच्यावर मात्र सर्वांची नजर आहे जिथे आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला तो अर्थातच पाच बाद झालाय सतेज आणि दैवत ही जोडी मैदानाच्या सध्याच्या घडीला धावसंख्येचा आपण विचार केला थोडंसं थांबल्यात 16 चेंडू शिल्लक आहे 34ची गरज आहे हो पुन्हा एकदा वेगात आणि भन्नाट टाका चेंडू आहे बघा ओम आलाय आणि ओमला सुद्धा माहिती आहे ही मॅच जर बनवायची असेल ना तरी ही ओव्हर खूप महत्वाची आहे 3 चेंडू फेकलेत एकही धाव देणे आहे परंतु ज्या बॅट्समनच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकांना त्या पार्थला त्यांनी बाद केलंय ही जमिनीची बाजू आहे हो पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू आपण बघतो ऑल रिजनला लॉंग अप्लाय केला तिथे मात्र झेल सुटलाय दैवत सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर मी म्हणेन कुराड मारून घेणं सिंगल मिळेल परंतु दैवत मैदानाच्या आतमध्ये राहणं हे खारपडीराव संघासाठी आणि त्यांच्या दृष्टिकोन कडून खूप महत्वाचं आहे धावसंख्या 1 वाढेल जो धावसंख्या आपण पाहतो 15 होती ती मात्र सध्याच्या घडीला 16ला पाहायला मिळेल 15 चेंडू शिल्लक आहेत 33ची गरज आहे सतेज सध्याच्या घडीला शांत आहे थोडासा पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न आपण पाहतो थोडंसं आपण पाहतो तर चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजनला जाईल सिंगल सतेजला मिळेल सतेजला माहिती आहे एक साईडला विकेट पडल्यात दुसरी साईड मला इथून थांबून तसेच आपण पाहतो नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो तर जी स्पोर्ट्स सायकल आहे अर्थातच कैलासवासी चंद्रकांत मोरे साहेब चंद्रकांत यांच्या स्मरणार्थ श्री संतोषजी मोरे साहेब यांच्याकडून आपण स्पोर्ट्स सायकल ते इथे आले त्यांचं सुद्धा सरची स्वागत त्यात जबरदस्त फटका राहिलाय आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतोच हेच सांगतोय दैवत
दैवत, कारण आपण पाहतो मगाशी झेल सुटला होता आणि शतक क्रमांक दुसरा सुद्धा समाप्त होतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ते मात्र 23 धावा. इथून जर विचार केला तर मात्र आता चेंडू शिल्लक आहे ते 13 आणि 26 ची गरज आहे. नक्की धावसंख्या झाली ती मात्र इथे 25 धावा. धावसंख्या अंकित माय मिस्टेक, थोडीशी आमच्या स्कोरर मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 23 आहे मिस्टेक, कारण इथून जर आपण पाहिलं तर अजून 26 ची गरज आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 ची गरज आहे. 23 इथे जुळलेले आहेत. खरं त्यामध्ये दैवत आला, कारण बघा पहिल्या चेंडूवर डॉट विकेट डॉट सिंगल आणि शेवटच्या चेंडूवर एक जबरदस्त फटका आलाय तो दैवतच्या बॅट मधून. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. गोलंदाज भूषण आला आणि भूषणच्या अगेन्स्ट ओहो सध्याच्या बॅट मधून एक पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, सिक्सर 6. आणि धावसंख्या आपण पाहतो 6 निवडते. धावसंख्या सध्याच्या घडीला 29 झाली आहे. बघा जसा दैवतच्या बॅट मधून षटकार आला ना तसा सत्तेज सुद्धा थांबायला तयार नाही आहे. तो सुद्धा बोलतो मी सुद्धा मारू शकतो आणि तेच दाखवलं. धावसंख्या सध्याच्या घडीला 29 आहे. 11 चेंडू 20 धावांची गरज आहे. आई एकविरा खारडुरा संघाला. आता मात्र प्रश्न पडलाय तो अर्थातच लोटणेश्वर खाली संघाला. वातावरण शांत आहे. ओ पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका येतो प्रयत्न अति घाई संकट नाही आणि इथे मात्र फलंदाज सतेजला जावं लागेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन येणार का लोटणेश्वर खाली संघाला हे सुद्धा वागावं लागेल. धक्का बसला तो मात्र इथे 3रा. बघा इथून आपण पाहतो काही गरज नव्हती सतेजला, कारण पूर्णपणे आपण पाहतो मॅच त्यांच्या जवळ आली होती. सिंगल डबलने काम झालं असतं, परंतु कधी असं म्हणतात ना की कुठेतरी एखादा आपण घेतलेला निर्णय आपल्या संघासाठी तो महाग तर नाही पडणार हे सध्याच्या घडीला पाहावं लागेल. गोंधळ ट्राय करू आपण पाहतो गोलंदाज आपण पाहतो भूषण आहे. पहिले चेंडू षटकाला त्यानंतर आपण पाहतो त्यांनी कमबॅक सुद्धा केलाय, कारण 10 चेंडू शिल्लक आहेत. इथून 20 धावांची गरज आहे. आता मात्र आयुष येतोय, परंतु सध्याच्या घडीला दैवत आहे मैदानच्या आतमध्ये. त्याच्या बॅट मधून सुद्धा जर आपण पाहतो आतापर्यंत 7 धावा आल्या. 3 चेंडू त्यांनी सुद्धा फेस केले. इथून 10 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 5वी मॅच आपल्या समोर आहे. लोटणेश्वर खारी ज्या संघाने टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग केली, तब्बल 48 बनवल्या. 49 धावांचा इथे पाठलाग केला जाते. सध्याच्या घडीला इथून 29 धावा बांधल्यात आणि इथून आता 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. बघा मॅच अजून सुद्धा ऑन आहे दोन्ही बाजूने. मी म्हणेन एक साईडला आपण पाहतो तर लोटणेश्वर खाली संघासाठी त्यांचा पूर्ण आपण पाहिलं तर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं पूर्ण गाव आलं. तसंच खारबडीराव संघासाठी सुद्धा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी त्यांचं गाव आलंय. यात मात्र कोणतीही शंका नाही, कारण आपण पाहतोय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक भव्य नाईट स्पर्धा पाहायला मिळते. रात्र दुसरी आहे आणि दुसऱ्या रात्रमधली ही 5वी मॅच आपल्या समोर आहे. हाफ टायगर चेंडू आहे, शॉर्टम पूल केलाय आणि फटका होणार का सक्सेसफुल. चेंडू जाते सीमा पार, 1 बाउन्स, चौकार 4. धावसंख्या 4 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला 33 मात्र पाहायला मिळते, जिथे आता मात्र 9 चेंडू आणि 16 ची गरज आहे. आयुष आलाय आणि आयुषच्या बॅट मधून हा चौकार आहे. इथून मात्र आता कुठेतरी आपण पाहतो थोडंसं का लोटणेश्वर काही सांगायला असं वाटतं की मॅचची थोडीशी पक्कड आपली मात्र इथून ढिल्ली झाली आहे का, कारण आपण पाहतो चौकार येते. जिथे झेल सुटला ना तिथून मॅचला सुद्धा पूर्णपणे कलाटणी दिली. कदाचित तो झेल झाला असतं तर मॅचचं चित्र वेगळं असतं. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कॅच ही खूप महत्वाची आहे. म्हणून तर आपण बोलतो ना पकडो कॅच आणि जितो मॅच. सध्याच्या घडीला पाहायचं आहे, परंतु मॅच अजून सुद्धा जर तुम्हाला इथून बनवायची असेल तर या 3 चेंडूमध्ये कमी धावा खर्च करावा लागतील. पुण्याचा मोठा फटका मारचा प्रयत्न होता. आडवी बॅट जरी केली, बॅट चेंडूचा संपर्क जसं पाहिजे जाणे, परंतु एक सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 नी पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते मात्र इथून 34 धावा. 8 चेंडू 15 ची गरज आहे. तसेच आपण पाहतोय नक्की ज्याचा आज वाढदिवस आहे रोहा ग्रामीणच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राणा मोरे याचा आहे. त्याच दरम्यान चांगला फटका राहिला. फटका एक्स्ट्रा करून चेंडू जातोय सीमा पार. दैव्याच्या बॅट मधून हा दुसरा धमाका, सिक्सर. सात चेंडू आणि 9 ची गरज आहे.
एक चेंडू शिल्लक आहे. राणामोरे आपण यायचं आहे, ज्याची आपण वाट पाहतो तो नक्कीच आजचा बर्थडे बॉय राज कांबळे आपण पाहतो इथे केक कापून आपण त्याचा इथं वाढदिवस साजरा करणार. 7 चेंडू 9ची गरज आहे सध्याच्या घडीला. आपण पाहतो तो फ्रंटला आहे तो खारापडीराव संघ. हो पुन्हा एकदा मोठा फटका, माझा प्रयत्न बघा आज हे जातो मॅच पुन्हा एकदा ऑन होईल, कारण 6 चेंडू 9ची गरज आहे. कुठेही जाऊ नका, मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय, दैवत बाद झालाय. तर आपण तोपर्यंत जाऊया, ज्याचा वाढदिवस आहे अर्थातच राज कांबळेला. वाढदिवसाच्या राज तुला पूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आमचे डीजे मास्टर असेल थोडासा बर्थडेचा सॉन्ग लावा, काय हरकत नाही. तयार ठेवा थोडासा राजसाठी, नाही तयार ठेवा फक्त. आपण मॅच झाली का तो करू, कारण मॅच आपण पहिले अंतिम टप्प्यात आली आहे. आणि आता मात्र निकेत आलाय, परंतु अनुभव निकेतकडे सुद्धा आहे. निकेत आणि आयुष ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. आता मात्र लोटनेश्वर खारी संघ कोणाच्या हातामध्ये हा भविष्य येते, तिथे 9 धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना खारवडी संघाच्या मात्र अवघ्या 2 विकेट गेल्या होत्या आणि तिथे मात्र पाठलाग करत असताना लोटनेश्वर खारी संघाच्या 2 विकेट गेल्या होत्या आणि जिथे पाठलाग करत असताना खारवडी संघाच्या आतापर्यंत 4 विकेट गेलेत. म्हणजे येणारे 6 चेंडू कंपल्सरी 9 धावा इथून बनवायचे आहेत त्या खारापडीराव संघाला. बघा कंपल्सरी बनवायचे आहेत, कारण मॅच टाय देते आपण विकेटचा विचार करणार. प्रफुल आलाय, हो इथे मात्र चांगला फटका, आडव्या बॅटने केला फटका, उंच जास्त आहे, लांबीला कमी आहे. हो इथे मात्र झेल पुन्हा इथे सुटलाय. हे प्रभू ये क्या हुआ, 2 तर गेल्यात. आता मात्र 5 चेंडू 7ची गरज आहे, कंपल्सरी 7 करायचे आहेत. बघा इथून पाहिलं तर पूर्णपणे आपण पहिले अक्कड टप्प्याचा चेंडू होता, परंतु जसा संपर्क होता तसा झाला नाही, परंतु हा झेल होणं खूप गरजेचं होता. ही कॅच नाही तर ही मॅच होती लोटनेश्वर खारी संघासाठी. 5 चेंडू 7ची गरज आहे. पुन्हा एकदा प्रफुल, ओहो पुन्हा एकदा एका चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हा येत आहे. इथे मात्र पकडलाय झेल, संपलाय आयुषचा खेळ. धक्का 5वा खारबड संघाला. 4 चेंडू 7ची गरज आहे. बघा सध्याच्या घडीला पारड दोन्ही बाजूने झुकते, तरजू आहे, परंतु हा तरजू आता कोणाच्या बाजूने जाणार आणि करवट तर बदलते उलट, परंतु तो कुठल्या बाजूने बसणार ना हे बघावं लागेल. 4 चेंडू 7ची गरज आहे आणि अर्थातच जर खारबड संघाचा हुकमाचा एक्का कोण असेल ना तो अल्पेश पाटील. जेव्हा जेव्हा आपला संघ संकटामध्ये असतो ना तेव्हा तेव्हा संघाला बाहेर काढण्याचं काम करतोय, परंतु सध्याच्या घडीला प्रफुल्ल सुद्धा तेच काम करतोय आणि प्रफुल्लला सुद्धा ही मॅच खूप महत्वाचं आहे. आज आपला गाव आपला पाठिंबा द्यायला आलाय, ते आपल्याला काम करावंच लागेल. बघा मॅच कोणी जिंकू दे, परंतु मॅच अशी व्हायला पाहिजे ना का आज प्रेक्षक वर्ग ह्याची चर्चा उद्या सकाळी 8 वाजता नाक्यावर करेल, अशी मॅच व्हायला पाहिजे. 4 चेंडू 7ची गरज आहे. मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच. ओहो मी म्हटलं होतं ना अल्पेश आला, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, धक्का 6वा. 3 चेंडू 7ची गरज आहे. ओहो मॅच आता कुठे आली आहे. जी मॅच आपण पाहिलं तर जिथे जनरल ऑड मध्ये होती ना ती आता आयसी मध्ये न्यावं लागेल. 3 चेंडू 7ची गरज आहे. त्याला जास्ती टीम मीटिंग घेऊ नका, फास्ट बॅट्समॅन सुद्धा पाठवा. श्रेयश आलाय. आता मात्र पूर्णपणे खारबडी संघाचा जर भविष्य आहे ना श्रेयसच्या हातामध्ये. 3 चेंडू 7ची गरज आहे. काय मॅच झाली आहे ही मॅच कोण जिंकणार ना याचं उत्तर सध्याच्या घडीला कोणाकडेच नाही आहे. काही प्रेक्षकांनी पैसे सुद्धा लावले असेल की इथं खारबडी संघ जिंकेल, काही म्हणत असेल नाहीये लोटनेश्वर खारी संघ जिंकेल, परंतु आज नशिबाची साथ कोणाला आहे ना हे महत्वाचं आहे. आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे. पाहायचं आहे न्यू बॅट्समन श्रेयश आलाय. इथून मात्र काम आपल्या संघासाठी करणार का. सध्याच्या घडीला फ्रंट फुटला आहे तो गोलंदाजी करणार संघ लोटनेश्वर खारी संघ. नक्कीच एक चांगला चेंडू आणि एक खराब चेंडू, परंतु पाहायचं इथे टाकला जाणार का. 3 चेंडू 7ची गरज आहे. अल्पेशचा राणा थोडासा मला वाटतंय
ताकद कमी पडली असं राणा म्हणतोय. आणि थोडासा जर आपण पाहतो तर जाऊया मॅचकडे जिथे 3ची 7ची गरज आहे. पुण्यात हा टॅकल चेंडू जाणीवपूर्वक टाकलेला फटका आहे, परंतु इथे आता पाहायचा आहे निकितने स्ट्राईक घेतलेला. विकेटला इथं महत्व नाही आहे, कारण 2 चेंडू आणि 7ची गरज आहे. कंपल्सरी 7 करायचे आहेत. सात गडी बाद झाले आहेत, 7 गडी बाद झाले आहेत. बघा का मॅच झाली आहे. जिथे असं वाटलं होतं ना मॅच आपण जर पाहिलं 12 चेंडू 26ची गरज होती, ती मॅच 11-20 वर आली, 10-20 वर आली, 9-16 वर आली, 8-15 वर आली, 7-9 ला आली, 6-9 ला आली, 5-7 आणि आता 2-7 वरच मॅच आहे. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र निकेतवर पूर्णपणे जबाबदारी आहे. खाईन तर फटक्यांशी, नाहीतर राहीन उपाशी. इथून जर हारलो तर 365 दिवस वाट बघावी लागेल या स्पर्धेची. ओहो इथे मात्र आडे बाहेर गेले प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा वाईट आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. 2 चेंडू 6ची गरज आहे. नक्कीच नक्कीच आता मात्र एक हुकला तरी हरकत नाही आहे, एक भेटल असं म्हणतात ना. चला एक टप्पा चुकला, दुसऱ्या टप्प्यावर आपण कार्यक्रम करूया. आता मात्र नशिबाची साथ आपण सातत्याने म्हणतो. आज नशीब कोणाचा बलवंत आहे हेच मात्र बघायचं आहे. नक्कीच नक्कीच काही खराबीचे फॅन आहेत कधी हाफ टॅकल चेंडू इथं मात्र पाहायचा आहे तर पटका मिळणार कमी मतलब 1 चेंडूचा. आता मात्र बघा सध्याच्या घडीला सैराट पिचा डायलॉग आठवा लागेल. हुकला तर चुकला आणि ठोकला तर जिंकला. आता मात्र खऱ्या अर्थाने निकेतच्या हातामध्ये बॅट आहे आणि प्रफुलच्या हातामध्ये चेंडू आहे. बघा खऱ्या अर्थाने आता भविष्य आहे. आता ज्यांनी पैज लावलेत ना ते सुद्धा शांत असतील, कारण इथून कोण जिंकेल सांगत. परंतु सध्याच्या घडीला 100 मध्ये 90% अशा मॅचेस जिंकलेल्या आहेत. हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. 1 चेंडू 6ची गरज आहे. ओ इथे मात्र फटका जरूर आला, फटका बसलाय. ओ हो का मॅच झाली आहे. आणि इथे मात्र नशीब बलवण कोणाचं आहे तर लोटनेश्वर खारी सांगायचं. मॅच चांगली झाली आहे. प्रेक्षकांनी नक्कीच खारापणे सुद्धा चांगला प्रयत्न केला होता, यात मात्र कोणती शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने पार्थने मॅच मध्ये आणलं, त्यानंतर सतेजचा फटका, परंतु सतेजचा तो एक खराब डिसिजन. नक्कीच बघा मॅचचा मोमेंटम तो सतेजचा तो डिसिजन कदाचित नक्की त्याच्या संघासाठी कुठेतरी अडथळा ठरणार का. आणि आता मात्र नक्कीच आपण जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रफुल्ल ठरतोय. 3 रन 4 विकेट. तसेच आपण आता जाऊया ज्याचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने राज कांबळे. एक चांगला गाणं डीजे बद्दल लावा काय हरकत नाही, कारण आपल्या भावाचा वाढदिवस आहे. अर्थातच कोणाचा राज कांबळेचा बर्थडे आहे भावाचा. जाऊ दे हो दे खर्चाच. आणि बर्थडे आहे जावयाचा तुषार शिंदेचा आवाज यायला पाहिजे.
साल है मेरी ये आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू ओहो हैप्पी बर्थडे टू यू ओहो हैप्पी बर्थडे टू यू डियर राज भाई हैप्पी बर्थडे। आणि जिथे 6 चेंडू 9ची गत असताना अवघ्या 3 धावा देऊन अवघ्या आपण पाहतो आणि राज कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण प्रफुल्ल मॅडम देणार आहोत आणि प्रफुल्ल ज्यांनी बघा अवघ्या